चालली सिया? ए उड्या नको मारू. कुठं चाललं तू? ओके. आज कोण येणार आहे? मामा? आजी येणार आहे. माझे काका. तुझे काका? माझी आजी. तुझी आजी? अजून अजून काही नाही. कधी येणार? हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही आमच्या सियाच्या आत्ता गप्पा ऐकल्याच असाल. तर ती ना आजकाल खूप छान प्रकारे सेंटेन्सेस बिल्ड करते आणि आमच्यासोबत बोलते. तर हे सगळं ऐकायला ना आम्हाला खूप छान वाटतं. तर ती जस्ट आता 2.5 वर्षाची आहे, पण ती इतक्या छान प्रकारे बोलते ना, तर ते आम्हाला ऐकावंसंच वाटतं आणि ती मस्तपैकी आमच्यासोबत गप्पा मारत असते. तर आज ना तिची एक्साइटमेंट लेवल काही वेगळीच होती. त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच. तर एका कामानिमित्त आम्ही आलो होतो बाहेर. तर विकेंडलाच आम्हाला ही सगळी कामे करावी लागतात. मग कितीही ऊन असलं तरी आम्हाला त्या दिवशी बाहेर पडावं लागलं. तर इकडे ना सियाची मस्त मज्जाच झाली. तिला खूप सगळ्या खेळणी इकडे खेळायला भेटल्या. इकडे बॉल्स, गाडी वगैरे. तर तिने मस्तपैकी एन्जॉय केला आणि तिकडे सियाच्या पप्पांचं सुरू होतं थोडंसं काम. तर सध्या ना ऊन खूप जास्त पडत आहे, पण काय करणार, ज्यांना काही कामं वगैरे बाहेरची असतात ती करावीच लागतात. तर इकडे बघा सियाला ही गाडी खूप जास्त आवडली आणि ती बोलत होती मम्मा हिला आपण घरी घेऊन जाऊ. घरी ऑलरेडी 2 सायकल पडलेल्या आहे, तरी तिला जे काही बाहेर नवीन बघितलं की तिला ते लगेच घ्यावंसंच वाटतं. तर लवकरच आम्हाला आता सियाला स्कूलमध्ये पण टाकायचं आहे. तर त्यानंतर इकडे सियाच्या पप्पांना काही ऑफिससाठी ड्रेसेस घ्यायचे होते, तर ते त्यांनी घेतले. नंतर घरी येऊन त्यांनी त्यांचं कपाट आवरायला घेतलं आणि नेहमीप्रमाणे सियाची मध्ये मध्ये अशी लुडबुड सुरूच होती. तर ती तिच्या पप्पांना बोलत होती मी तुम्हाला तुमचं कपाट आवरू लागते, पण आवरण्यापेक्षा तिचा पसाराच जास्त असतो. तर हे आहे सियाच्या एक्साइटमेंटचं कारण की 1 महिन्यानंतर सिया तिच्या आजीला भेटली होती आणि त्यांना भेटून ना तिला खूप आनंद होता. 2 ते 3 दिवस तिचं सारखं फोनवर चालू, आजी लवकर ये. फायनली आजीने नातीचं ऐकलं आणि आजी लगेच पुण्याला आली. आणि त्यानंतर बघा सियाची मस्तपैकी मस्ती सुरू होती आजीसोबत. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.